दौंड शहरातील कचराकुंडीमध्ये मृत अर्भक आणि मानवी शरीराचे अवयव सापडल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली। ही घटना गंभीर असून आता विविध स्तरावरून या घटनेच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली। या घटनेप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करत रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे। त्यानंतर आता रुग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली असून कचराकुंडीमध्ये बॉक्समध्ये एका बाटलीत एक पुरुष जातीचे अर्भक तर अन्य 11 बरण्यांमध्ये मानवी शरीराचे अवशेष असल्याची माहिती समोर आली। त्याचबरोबर संबंधित बरण्यांमध्ये ऑपरेशन झाल्यानंतरचे अवयव ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। याबाबत माहिती अशी की कचराकुंडीत सापडलेल्या बॉक्सवर बंगाळे हॉस्पिटलचा उल्लेख असल्यानं पोलिसांनी डॉक्टरांची चौकशी केली असता त्यांच्याकडून 11 बरण्यांमध्ये ऑपरेशन झाल्यानंतरचे अवयव ठेवले असल्याचं सांगितलं। त्याचबरोबर त्या बरण्यांवर रुग्णांची नावे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। रुग्णालयातील डॉक्टरांनी इतर 11 बरण्यावर असलेल्या रुग्णांच्या नावाच्या कागदपत्राची फाईल देखील पोलिसांना सादर केली। तसेच हे अर्भक मेडिकल अभ्यासासाठी बरणीमध्ये फ्रीजरवर करून ठेवण्यात आले असल्याची माहिती आता पोलिसांच्या चौकशीतून समोर आली आहे।